दरम्यान पुण्यातल्या L3 लाउंज पब प्रकरणामध्ये 2 जणांना पोलिसांनी अटक केली। त्यांना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या दोघांनीही पार्टीमध्ये ड्रग्ज घेतल्याची कबुली पोलिसांनी दिली। नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा अशी या दोघांची नावे आहेत। यातील नितीन ठोंबरेला पुणे क्राईम ब्रांचने मुंबईच्या गोरेगाव पूर्व इकडून अटक केली आहे। अटक झाली तेव्हा देखील त्याच्याकडे 5 ग्रॅम मेफेड्रॉन आढळले आहे। आता बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीआधी पैशांची पाकिटं पोलिसांनी जप्त केली आहेत। मनमाड आणि येवल्यामधून पैशांची पाकिटं जप्त करण्यात आली। गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गणेशनगर भागात छापा टाकत ही कारवाई केली आहे। पैशाच्या पाकिटासोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचं पॅम्पलेट असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली। कोणीतरी 2 व्यक्ती हे तात्पुरते भाड्याने घर घेऊन संबंधित शिक्षक मतदार यांना पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू असल्याबाबत मनमाड पोलीस स्टेशन यांना गुप्त माहिती मिळाली। त्यांच्या रूममध्ये आम्ही भेट दिली असता तिथे 45 कागदी पाकिटे प्रत्येकी 5000 रुपये डिंकाने सीलपॅक केलेली अशी एकूण 2.25 लाख रुपये रक्कम आढळून आली आहे। कोल्हे विवेक बिपिन दादा यांचे प्रचारानिमित्त आम्ही सदर वाटप किंवा प्रचार करत आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार रमेश कीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला हाणला। कोण आहे रमेश कीर असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रमेश कीर यांनी आता उत्तर दिलंय। मला माहीत नाही नेमकं, पण मुख्यमंत्र्यांना कीर हे आडनाव नीट माहीत नसावं कदाचित, पण त्यांना दानशूर भागोजी शेठ कीर असतील किंवा आमचे चरित्रकार थोर चरित्रकार धनंजय कीर असतील, ही आडनावं कदाचित त्यांच्या वाचनात गेली नसतील, त्यांना कदाचित ते माहीत नसेल। अर्थात तो त्यांचा दोष नाही आहे, पण त्यांना रमेश कीरसुद्धा हळूहळू कळतील। त्यांना कोण हे कीर म्हणण्या इतपत त्यांच्यावर वेळ आली आणि स्वतः प्रचारात उतरायला लागलं। एका साध्या पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेची एक निवडणूक, त्याच्यासाठी तुम्हाला खाली उतरायला लागतंय आणि असं म्हणायला लागतंय, यात समजने वाले को इशारा काफी है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।